छत्रपती संभाजीनगर इथं आंबेडकरी संघटना भारत बंदच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेल्या आहेत। संविधान सन्मानाकरता एकत्रित येऊन निदर्शनं करतायत। यावेळी आंबेडकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे। आंबेडकरी संघटनांच्या या आंदोलनातील आंदोलकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। राज्यातलं आणि केंद्रातलं जे सरकार आहे ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे। त्यांनी ओबीसी आरक्षणामध्ये याचे आजचे जे तत्कालीन आजचे जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावले। शेड्यूल कास्ट आणि ट्रायबलच्या आरक्षणाला वर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाला सांगून निर्णय घेतला। सर्व न्यायालय आरएसएसच्या ताब्यात गेलेले आहे आणि संघ आणि भाजप आणि त्याचप्रमाणे शिंदे सेना ही खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या विरोधात आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत। आणि वेळ प्रसंग पडला तर या भाजप सरकारच्या विरोधामध्ये आणि आरएसएसच्या विरोधामध्ये दोन हात करण्याची वेळ जरी आली तर आम्ही करायला तयार आहोत। सुप्रीम कोर्टाचे जे 7 जजेस होते त्यांच्या खंडपीठाने एससी आणि एसटीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो आमचे संविधानिक हक्क अधिकार हिरावून घेण्याला आहे। भारतीय राज्यघटनेचं जे कलम आहे समानतेचं त्या कलमतेला तो छेद देणारा निर्णय आहे। त्याच्यानंतर त्यांनी जी क्रिमिलेअरची अट लावलेली आहे, क्रिमिलेअरची अट जी होती ती फक्त ओबीसी करिता होती, परंतु एससी आणि एसटीला क्रिमिलेअरची अट लावणं याच्यामध्ये कुठेही याच्यामध्ये ती तरतूद नाही आहे। आंबेडकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थांबतो जावी। वर्गीकरण होऊ देणार नाही। अरे नारी शक्ति के सम्मान में मैदान में लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।